नमस्कार. माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलंय. विधानसभा निवडणुका या अवघ्या 2 महिन्यांवर येऊन थांबल्यात आणि आता 2 महिन्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण साहजिकच आहे, यंदाची जी विधानसभा निवडणूक आहे ती अत्यंत रंजक होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे आणि हे सर्व चाललेलं असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारली. जे मनोज जरांगे पाटील आतापर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या कारणासाठी अनेक उपोषणं करत होते, अनेक रॅल्या काढत होते. त्यांनी असं जाहीर केलंय की आता तेही विधानसभा निवडणुका लढवणार आणि इतकंच नव्हे तर राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. येत्या 7 तारखेला म्हणजेच 7 ऑगस्टला मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत आणि इथे ते शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तर मग जर जरांगे पाटलांनी निवडणूक लढवली तर मग त्यांच्या उमेदवारांचं तिकीट वाटप हे कसं होईल, उमेदवार हा कसा ठरेल, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर मग सर्वात पहिले मनोज जरांगे पाटलांनी तिकीट वाटप हे कसं होईल याची एक नियमावली तयार केली आणि ती जाहीर केली आहे. तर मग त्या नियमावलीनुसार इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या नावासकट आणि तालुक्यानुसार आणि मतदारसंघानुसार त्यांची माहिती ही अंतर्वली सराठीमध्ये सादर करायची आहे. त्यासोबतच इच्छुक उमेदवाराचे इच्छुक असलेल्यांचं बायोडेटा ज्याला आपण म्हणतो, ओळखपत्र, आणि त्यांच्या मतदारसंघामधील मतदारांची जातनिहाय संख्या ही अंतर्वली सराठीमध्ये सादर करायची आणि या प्रक्रियेसाठीची कालावधी ही 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान आहे. आणि मग जेव्हा हे सगळे अर्ज येतील 13 ऑगस्ट पर्यंत, मग त्यानंतर एक कोर कमिटी ही स्थापन केली जाणार आहे. ही कमिटी जरांगे स्वतः स्थापन करणार आहेत. एकतर ती 11 जणांची असेल किंवा एकतर 21 जणांची असेल आणि ही कोर कमिटी मिळून 13 ते 20 ऑगस्ट मध्ये जे अर्ज आहेत त्याची छाननी करणार आहेत आणि मग त्या छानलेल्या अर्जांपैकी जे निवडले जातील त्यांची मुलाखत ही जरांगे पाटील स्वतः घेणार आहेत आणि मग त्यांचा उमेदवार हा निश्चित केला जाणार आहे. ही प्रक्रिया दरम्यान म्हणजे 20 ऑगस्टच्या दरम्यान संपेल आणि मग विधानसभा मतदारसंघानुसार ठरलेल्या उमेदवाराची यादी ही ऑगस्टच्या लास्ट वीक मध्ये जरांगे पाटील हे जाहीर करणार आहेत. ही झाली नियमावली. पण आता मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत, तर मग सर्वात पहिले म्हणजे इच्छुक उमेदवाराने विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली पाहिजे. त्यासोबतच उमेदवार हा निर्व्यसनी आणि चळवळीत सक्रिय हवा. त्यासोबत विधानसभा मतदारसंघाबद्दल, तालुक्याबद्दल आणि तिकडच्या नागरिकांबद्दलच्या प्रश्नाची सखोल माहिती त्याला हवी आणि सत्ताधारी आणि विरोधकांच्या व्यूहरचनेबद्दलचं एक जे नॉलेज आपण म्हणतो ते असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग जिथे ऑलरेडी विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत डावपेच खेळलेले आपल्याला पाहायला मिळतात, मग ते महायुतीकडून असो किंवा महाविकास आघाडीकडून, हे सर्व चाललेलं असताना आता जरांगे पाटलांचं विधानसभेच्या रिंगणात उतरणं हे कोणाला फायदेशीर ठरतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागतं. अशाच कंटेंटसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह. मी साक्षी, पुणे.